श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री गणेशाय नमः, श्री विष्णवे नमः, श्री लक्ष्मी माते नमः. अधिक मासातील महिन्यात 13वा अध्याय अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या अध्यायात भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीला द्वादशीचे महत्त्व सांगतात. द्वादशीचे 3 दिवसांचे व्रत कसे करावे, त्याचे नियम, पूजन पद्धती आणि त्या व्रताचे अद्भुत फळ याचे वर्णन येथे केले आहे. याच व्रताचे प्रभावाने देवराज इंद्रालाही मोठा लाभ झाला. तसेच अंबरीश राजाची कथाही या आणि त्याच्या जीवनातील संकटे दूर झाली. तर श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे व्रत करणाऱ्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे या कथेत सांगितले आहे. तर भक्तिभावाने ऐकूया अधिक मास महात्म्यातील 13वा अध्याय, द्वादशी व्रताचे महत्त्व. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आता पंचपर्वामधील द्वादशी तिथीचा महिमा तुला सांगतो. द्वादशीचे हे पुण्यव्रत 3 दिवस पाळावे लागते. दशमी तिथीला फक्त एकच वेळ भोजन घ्यायचे, म्हणजे अर्धा उपवास करायचा. मग दुसऱ्या दिवशी एकादशी संपूर्ण 1 दिवस उपवास करायचा आणि तिसऱ्या दिवशी द्वादशीला शक्य तितक्या लवकर त्या एकादशीचे पारणे करायचे, म्हणजे ब्राह्मणासह यजमानाने मिष्टान्न भोजन करायचे. द्वादशीला दिवसा झोपू नये. वर्षातील प्रत्येक महिन्यात 2 द्वादशी तिथी असतात. त्याही वरीलप्रमाणे 3 दिवस व्रत पाळूनच कराव्यात. परंतु अधिक मासातील एक जरी द्वादशी 3 दिवस व्रत पाळून जरी त्या बाकीच्या सर्व द्वादशीचे पुण्य पदरी पडते. द्वादशीच्या पर्वाच्या व्रतात साधन द्वादशी हा एक विशेष पुण्यकारक योग असतो. साधन द्वादशी म्हणजे सूर्योदयापूर्वीच एकादशीचे पारणे करणे. द्वादशीला सूर्योदयापूर्वीच ब्राह्मणासह यजमानाने भोजन घेणे, पण हा पर्व काळ वेळेतच साधला पाहिजे. ती वेळ जर चुकली तर राजा अंबरीशाप्रमाणे यजमानाची फजिती होते. ती अंबरीश राजाची कथा मी तुला अगदी सविस्तर सांगतोच. पण अधिक मासातील एका द्वादशीला तरी मुख्य म्हणजे अन्नदान करणे हे फारच मोठे पुण्यकर्म आहे. त्या पर्व काळात ब्राह्मणाला भोजन, वस्त्र, पात्र, फळे, तांबूल आणि तुपात तळलेले 33 अनारसे, धोंडे किंवा मोदक किंवा बत्ताशे, खारका, सुपाऱ्या इत्यादी दान दिले पाहिजे. आप्तेष्टांसह पुरणाच्या धोंड्याचे भोजन केले पाहिजे. आता साधन द्वादशीचे कडक व्रत करणाऱ्या अंबरीश राजाची कथा सांगतो. ती मन लावून ऐकावीस. त्या कथेमुळे तुला द्वादशीचा विशेष महिमा कळेल. पूर्वी सूर्यवंशात अंबरीश नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो मोठा धर्मनिष्ठ, सदाचारी आणि पुण्यवान होता. दर महिन्याला साधन द्वादशीचे व्रत तो नेमनिष्ठेने करायचा. भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी येतील तितके ब्राह्मणांना तो यथेच्छ भोजन घालायचा. अंबरीश राजाने अशी कितीतरी सहस्र भोजने घातली. त्याच्या त्या साधन द्वादशीच्या पुण्याईमुळे तो इंद्रपदाला योग्य असा ठरला. आपले पद तो राजा घेईल की काय याची देवेंद्राला भीती वाटू लागली आणि म्हणूनच देवेंद्र अगदी अस्वस्थ झाला. एके दिवशी दुर्वास ऋषी देवेंद्राकडे आले होते. आगत स्वागत झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, देवेंद्र, अलीकडे तुझे शरीर अगदी कृश होत चालले आहे. काय करणार मुनिवर्य? मी या चिंतेने जळत चाललो आहे. पृथ्वीवरील तो अंबरीश राजा अधिक मासातील साधन द्वादशीचा नियम अखंडपणे चालू ठेवित आहे. त्याची ती थोर पुण्याई म्हणजे मला विघ्नच आहे. देवेंद्राने हे सांगितलं. दुर्वास ऋषी म्हणाले, मग काय बिघडले? द्वादशीचे हे व्रत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केले होते, महादेवाने केले होते, तू सुद्धा केले होतेस ना? ते खरे, पण मुनिवर्य, तो अंबरीश राजा आता माझे हे इंद्रपद घेईल. मग मी काय करू? मुनिवर्य, आपण त्या अंबरीशाच्या द्वादशी व्रताचा जर भंग केला तर? देवेंद्राची ती दुर्बुद्धी ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, छे, ते शक्य नाही. अरे, त्या अंबरीशाला प्रत्यक्ष विष्णूंचे साह्य आहे. त्याच्या त्या व्रताचा भंग करणे म्हणजे माझ्यावर आपत्तीच की. ते काही नाही. गुरुवर्य, माझ्यासाठी तरी एकदा तरी समक्ष अंबरीशाकडे जावे आणि पाहावे तरी काय होईल ते. देवेंद्राने विनंती केली. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पुढील हकीकत पुढे 14व्या अध्यायात मी तुला सांगतो, ती ऐकू. अध्याय 13वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला द्वादशी व्रताचे महान व्रत सांगितले आणि कथाही सांगितली. अधिक मासात येणारी द्वादशी अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेचे पूजन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता मानते. तुम्हाला ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.